नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध पदांच्या भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती. जवळजवळ 10-11 हजार पदांची भरती होती. विविध पदे होती. याबद्दलचं जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्यानुसार पदांची गुणतालिका आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर सगळ्या पदांची जाहीर करण्यात आलेली आहे. जे PDF जी आहे ते देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नाव लिस्ट जी आहे ती चेक केली जाऊ शकते. तर याचबरोबर आता जी पुढची प्रोसेस आहे याच्यामध्ये पात्र उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर कागदपत्र पडताना कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. इथे पाहू शकता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट क आणि ड संवर्गातील परीक्षा राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये 108 परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 दिनांक 12 डिसेंबर 2023 या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परीक्षा झाल्यानंतर TCS ION यांच्याकडून 15 डिसेंबर 2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन ID वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका, आन्सर शीट व उत्तर तालिका, आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिका, आन्सर कीच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीचे उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत TCS कडून लिंक खुली करण्यात आलेली होती. सदर आक्षेपाबाबत TCS कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांच्या अंतिम आन्सर की उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. जे येणार होते ते अवेलेबल झालेली आहेत. त्यानंतर यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गांची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झालेली आहे त्याबद्दलचं जे नॉर्मलायझेशन आहे ते नॉर्मलायझेशन म्हणून गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यानुसार पाहू शकता गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते. म्हणजे जे पात्र उमेदवार आहेत त्यांना कागदपत्रे तपासणी करता सोबतचे तक्त्यातील शैक्षणिक म्हणजे इथे पाहू शकता खाली देण्यात आलेलं आहे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, मूळ प्रतीचं तसेच साक्षांकित म्हणजेच सेल्फ अटेस्टेड असणे आवश्यक आहे. त्या प्रती तयार ठेवणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा करण्यात येईल म्हणजे आयडेंटिटीसाठी. इथे पाहू शकता हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. कागदपत्रे तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल. उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालाव्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मी त्याच्यानंतर सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतानाच आता जी पुढची प्रोसेस आहे त्याबद्दल तुम्हाला डिटेल्ससुद्धा देण्यात येतील. तर ही अगोदरची जी नोटिफिकेशन होतं त्यानुसार पाहू शकता ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रे एखादी प्रमाणपत्र उदाहरणार्थ आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी 100च्या स्टॅम्पवर पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून 1 महिन्यात सादर करण्यात येईल. अन्यथा संबंधित उमेदवारांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे. कोणतेही शैक्षणिक जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल. याच्यामध्ये पाहू शकता जो फॉर्म आहे कागदपत्रे तपासणीसाठी याच्यामध्ये पाहू शकता उमेदवाराचे नाव आहे, इथे पदनाम असणार आहे, अर्ज क्रमांक आहे, बैठक क्रमांक आहे, त्याच्यानंतर प्रमाणपत्र आहेत, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र. याच्यामध्ये सादर केलेले जे प्रमाणपत्र आहे त्यांची नावे टाकायची आहेत. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र आहे, जातीचा तपशील आहे, जात प्रवर्ग, त्याचबरोबर पोटजात आहे, प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, जात वैधता प्रमाणपत्र, प्राधिकाऱ्याचे पदनाम व ठिकाण प्रमाणपत्र क्रमांक. त्याचबरोबर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत
व प्रगत गटात नमूद असल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र आहे, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता म्हणजेच SSC आहे, HSC आहे, पदविका, त्याच्यानंतर पदव्युत्तर पदविका आहे आणि इतर जे काही क्वालिफिकेशन असेल त्याचे डॉक्युमेंट्स, अनुभवाचे प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, पदाचे नाव, कालावधी, संस्थेचे नाव, संस्था, मासिक वेतन, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल, फार्मिंग काउन्सिल, डेंटल काउन्सिल, ऑक्युपेशनल फिजिओथेरपी काउन्सिल कडील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक कालावधीची मान्य आहे त्याबद्दलचं. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र MSCIT. त्यानंतर समांतर आरक्षण धारकांसाठी अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे सर्टिफिकेट आहे ते आवश्यक आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा आहे, स्वतःचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट साईज फोटो आणि नाव बदलले असल्यास गॅझेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी आहे आरोग्य विभागासाठीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. इथे पाहू शकता जी मेरिट लिस्ट आहे अंतिम म्हणजे गुणतालिका जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक पदाबाबत जे पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांना याचे लिस्टमध्ये जे नावं आहेत, जे पात्र उमेदवार आहेत त्यांना हे डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करायचे आहेत. त्याबद्दलची जी माहिती आहे ते लवकरच तुम्हाला जाहीर केली जाईल. तो डेट आहे, दिनांक आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल ते सुद्धा याच्यामध्ये जाहीर केलं जाईल. तर अशा पद्धतीने ही जी महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ह्याची जी PDF जी आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. आणि हे महत्त्वाचे डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल तेव्हा त्याबरोबर असणे खूपच आवश्यक आहे. धन्यवाद.